पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट आरोपपत्रानंतर खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांचं नाव नाही. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील प्रकरणात दोषी. शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची अर्धा तास चर्चा. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये बारामतीत 2.25 तास चर्चा. स्मारक आणि विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती. अजित पवारांच्या स्मारकासाठी 7 फेब्रुवारीला बारामतीत बैठक. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार. विमानातून कोणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जातानाच स्फोट झाला. सरपंच कल्याण आटोळे यांचा दावा. ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता. आज मातोश्रीवर निर्णय होणार. सूत्रांची माहिती. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी ठाकरे उमेदवार देण्याच्या तयारीत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता मनसेची बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मंथन होणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला. भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरळीत. रात्री 1:30च्या सुमारास उलटलेला टँकर बाजूला करण्यात यश. रात्री 1:40 पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहन मार्गस्थ. नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांना श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान देण्याचा निर्णय.